पवार हायस्कूल उडतरेच्या प्रांगणामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष असं स्वागत करतो। आज विद्यालयामध्ये स्नेह संमेलन व वार्षिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सचिन जगताप सर, सुप्रसिद्ध चित्रकार व कवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी माननीय श्री चिंतामणी प्रकाश काटवटे सर, शिल्प निदेशक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा आणि विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ शर्मिला कल्याण बोराटे, एक आदर्श शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलेवाडी या दोघांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे। या मंगल प्रसंगी यशवंत शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन व विकास समिती, माता पालक तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य आपल्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आजचे स्नेहसंमेलन विद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, कारण आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत आपल्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मंगल प्रसंगी। वर्षभर शैक्षणिक उपक्रम, अभ्यास, परीक्षा, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध पातळ्यांवर केलेल्या कार्यांचे एक सुंदर प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळणार आहे। केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे हे आपल्या विद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे। ज्ञान, शिस्त, संस्कार, संस्कृती आणि सृजनशीलता यांचा सुरेख संगम म्हणजे आपले वार्षिक स्नेहसंमेलन। आजच्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे। नृत्य, गायन, वक्तृत्व अशा विविध कला प्रकारांमधून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासास व सादरीकरण कौशल्य प्रकट होणार आहे। वर्षभराच्या कष्टाचे प्रतिबिंब आज मंचकावर साकारताना पाहणे हा क्षण प्रत्येक शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अभिमानास्पद असणार आहे। स्नेहसंमेलन हे केवळ करमणुकीचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे एक प्रभावी माध्यम आहे। येथे विद्यार्थी आपली भीती झुगारून मंचकावर आत्मविश्वासाने उभे राहतात आणि आपल्या कलागुणांचे दर्शन घडवितात। हेच गुण त्यांच्या भविष्यातील यशाचा पाया ठरतात। यशवंत शिक्षण संस्था वीरबाग सुरूर संचलित बाळासाहेब पवार हायस्कूलची स्थापना जून 1970 साली झाली। हे ज्ञान मंदिर ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेली 55 वर्ष अखंडपणे करीत आहे। आज या ज्ञान मंदिरात उद्याची संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य माझे सर्व शिक्षक सहकारी प्रामाणिकपणे करत आहेत याचा मला अभिमान आहे। आज विद्यालयाची अत्यंत चांगली ओळख आहे। एक उपक्रमशील विद्यालय म्हणून आपल्या विद्यालयाची ओळख आहे। या विद्यालयातील वैशिष्ट्य म्हणजे दांडुळखत प्रकल्प किंवा चंदनवंदनच्या किल्ल्यावर जे वृक्षारोपण केलं या अनेक उल्लेखनीय बाबी आहेत। तसेच स्कॉलरशिपमध्ये NMS, सारथी, मंथन, टीमवी यासारख्या परीक्षांमध्ये सुद्धा हे माझे शिक्षक खूप चांगल्या पद्धतीने तळमळीने तयारी करून घेतात याचा मला सार्थ अभिमान आहे। आपल्या विद्यालयाने स्थापनेपासून आजपर्यंत शैक्षणिक गुणवत्ता, सामाजिक भान आणि नैतिक मूल्ये यांचा समतोल साधत यशस्वी वाटचाल केलेली आहे। यामागे संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी या सर्वांचे सामूहिक असे योगदान आहे आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे या सर्वांच्या परिश्रमाला मिळालेली मानवंदनाच आहे। सर्व मान्यवरांचा स्वागत सोहळा आता संपन्न होत आहे। सर्वप्रथम वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सचिन जगताप सर, प्रसिद्ध कवी व चित्रकार यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी शाल आणि बुके देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचे अध्यक्ष सन्माननीय श्री चिंतामणी काटवटे सर, माजी विद्यार्थी आणि शिल्प निदेशक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा
यांचेही स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाच्या अध्यक्षा सौ शर्मिला बोराटे मॅडम, माजी विद्यार्थिनी आणि आदर्श शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलेवाडी यांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. उडतरे गावच्या प्रथम नागरिक सौ अर्चनाताई पवार यांचं स्वागत कार्याध्यक्ष दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. शाळा समितीचे श्री मोहन बापू पवार यांचंही स्वागत कार्याध्यक्ष दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शाळा समितीचे सन्माननीय श्री रमेश आबा मोहिते यांचंही स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय विजय जगताप साहेब यांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शिवाजी बोराटे यांचं स्वागत दगडे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ग्रामीण साहित्यकार, राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार प्राप्त, सेवानिवृत्त यशवंत परिवाराचेच सदस्य असणारे श्री सुरेश शिंगटे सर यांचं स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक बनसोडे सर यांनी बुके देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते. ते पण देऊ त्याचबरोबर शिंगटे सरांचा साई ज्योती फाउंडेशन आणि रमाई आंबेडकर संस्था प्रतिष्ठान यांच्या वतीनं ग्रामीण साहित्यकार म्हणून राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार त्यांना पुणे इथे प्रदान करण्यात आलेला होता. त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आपण त्यांना शाल आणि बुके देऊन त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत. विशाल बळवंत पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य
यांचा सत्कार कार्याध्यक्ष दगडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर यशवंत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांचे मुख्याध्यापक आणि प्रतिनिधी असणारे सर्व शिक्षक वर्ग यांचं स्वागत श्री सोनावणे सर, सुतार सर, शिशिर सर आणि पाडवे मॅडम, पवार मॅडम यांनी स्टेजसमोर असणाऱ्यांचं करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर सन्माननीय श्री गोपाळ पवार यांचंही स्वागत शिंदे सर यांनी बुके देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते. समोर बसले तिथं. बाळासाहेब पवार हायस्कूल ओळखलं जातं ते सन्माननीय या विद्यालयाचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक काटवटे सर, श्री मोकाशी सर, सन्माननीय श्री सुनील बाबर सर, अभिमन्यू पवार सर यांचंही स्वागत शिंदे सर, सोनावणे सर यांनी गुलाबपुष्प देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचबरोबर विविध शाखांचे असणारे प्रतिनिधी यांचंही स्वागत आपल्या विद्यालयातील शिक्षक वर्ग करेल. संतोष बाबर ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत शिंदे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यालयाच्या विकासामध्ये मोलाचे सहकार्य असणाऱ्या सर्व ठेवीदारांचे मी मनपूर्वक स्वागत करते आणि आभार मानते. नूतन इमारतीच्या बांधकामासाठी, शाळेच्या भौतिक सुविधेसाठी, सामाजिक बांधिलकीचं पद मदत करणाऱ्या सर्व वर्गणीदारांचे, सर्व आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालकांचे मनापासून स्वागत आणि आपल्या चिमुकल्यांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व माता पिता पालकांचेही पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि अध्यक्ष यांचा परिचय करून देण्यासाठी येत आहेत श्री शिशिर शिंदे सर. दर्शन निर्मळ आनंद होय आणि यासाठीच आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. पण कोणताही कार्यक्रम असला की त्याची शोभा वाढवण्यासाठी आपल्याला गरज असते पाहुण्यांची. पण पाहुणे कोण पाहुणे असायला हवेत? कारण आपल्याला माहिती आहे की माणसाचा परिचय किंवा त्याची ओळख ही चेहऱ्यावरून होत असते, पण खरी ओळख ही त्याच्या वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. आणि असेच काहीसे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत आणि यांचा परिचय देण्यासाठी आज मी या ठिकाणी इथं मंचावरती उपस्थित आहे आणि यांची ओळख करून देण्याचे भाग्य मला मिळत आहे असं मी समजतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रमुख उपस्थिती श्री सचिन भाऊ जगताप, जे अतिशय उत्कृष्ट असे कवी आहेत, चित्रकार आहेत. ते सध्या श्री कोटेश्वर विद्यालय गोवे या ठिकाणी कला शिक्षक या पदावरती कार्यरत आहेत. त्या सरांची माझी आणि त्यांची बरेचदा भेट झालेली आहे. त्यांचा स्वभावसुद्धा अतिशय मितभाषी आहे आणि ते कधी त्यांच्या वाणीने कधी आपलेसे करून घेतात हे तुम्हाला त्यांची प्रचिती येईलच त्यांच्या भाषणातून. आजचे पाहुणे जे आहेत ते परिवर्तन सामाजिक संस्था पुणे जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी सुद्धा ते कार्यरत आहेत. फक्त शिक्षणाचा त्यांच्या आयुष्यामध्ये फक्त शिक्षक किंवा एक कला याचं स्थान फक्त शाळेपुरतं मर्यादित नसून पूर्ण समाजासाठी ते लागू आहे असं ते नेहमी मानतात आणि त्याच पद्धतीने त्यांचं कार्य सुद्धा आहे. आणि याचीच प्रचिती जसं की त्यांनी जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या पतसंस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. तसेच कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दगडे सर यांना मी विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं.
चल तुम्ही पण जा. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ 2025-26 मंचकावरील मान्यवर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध कवी व चित्रकार सन्माननीय श्री सचिन भाऊ जगताप, मुक्काम पोस्ट गोवे, तालुका सातारा. कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिल्प निदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा माननीय श्री चिंतामणी प्रकाश काठवडे सर. तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या अध्यक्षा, विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी व आदर्श शिक्षिका माननीय सौ शर्मिला कल्याण बोराटे. यशवंत शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, अध्यक्ष, सचिव, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, पालक आणि खडकी, विरमाडे, कळंबे, सर्जापूर, कुडाळ, उडतरे, पंचक्रोशीतील विद्यालयावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक, ग्रामस्थ, विद्यार्थी, भाग्यवंत बीज असलेल्या यशवंत शिक्षण संस्था सुरूरच्या बाळासाहेब पवार हायस्कूल उडतेरेच्या प्रांगणात उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वी पर्यंत 341 विद्यार्थी ज्ञानार्जन करत आहेत. तसेच 12 शिक्षक व 2 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्यालयाचा इयत्ता 10वीचा निकाल सलग गेली 10 वर्ष 100% असून शिष्यवृत्ती परीक्षा 2025 या परीक्षेस इयत्ता 5वीला 24 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 7 विद्यार्थी पात्र झाले. यावर्षीही 24 विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीला 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 14 विद्यार्थी पात्र झाले व निशात ज्ञानेश्वर शिर्के हा जिल्ह्यात 54वा आला. स्वराज जितेंद्र सोनावणे हा जिल्ह्यामध्ये 147वा आला. कुमारी कार्तिकी विकास जगताप ही जिल्ह्यामध्ये 213वी, तर शिवराज प्रकाश बाबर हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये प्रथम आला आहे. हे 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. 2023ला 1 विद्यार्थिनी, 2024ला 1 विद्यार्थिनी व 2025ला 4 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. याही वर्षी विद्यार्थ्याची तयारी खूप चांगली आहे. नक्कीच प्रगतीचा हा आलेख वाढलेलाच दिसेल हे मी या खात्रीने सांगतो. NMMS परीक्षेत 41 विद्यार्थी प्रवेश झाले होते. पैकी 10 विद्यार्थी पात्र झाले व सोहम किशोर धुमाळ हा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाला. या परीक्षेतही याही वर्षी जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवतील याची मी ग्वाही देतो. विद्यालयात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत इंग्रजी, गणित, भूगोल व हिंदी बाह्य परीक्षा घेतल्या जातात. आपले विद्यालय क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे. शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत मागील वर्षी तब्बल 18 विद्यार्थी जिल्हा पातळी ते विभाग पातळीपर्यंत पोहोचले होते. याही वर्षी 1 विद्यार्थी उंच उडी खेळ प्रकारात जिल्हा पातळीपर्यंत पोहोचला आहे. इयत्ता 6वीतील राजवीर नितीन टिळेकर या विद्यार्थ्याने मसवड येथे झालेल्या जिल्हा पातळीवरील दिव्यांगांच्या धावण्याच्या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला. विद्यालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे श्री सोनावणे सरांच्या माध्यमातून विद्यालयाचे व संस्थेचे नाव राष्ट्रीय हरित सेनेमार्फत देश पातळीवर चमकत आहे. एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमामधून विद्यालयाची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. विद्यालयात विज्ञान मेळावा आयोजित केला जातो. तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनात लहान गटात यावर्षी विद्यालयातील इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी कुमारी दिव्या सुनील शिवथरे व कुमारी मुग्धा विशाल बाबर यांनी सादर केलेल्या सॉइल मॉइश्चर डिटेक्टर या उपकरणाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थिनींचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका सोनाली तनपुरे मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन. कर्मवीर भाऊराव पाटील पॉलिटेक्निक सातारा रयत संस्थेच्या या कॉलेजमार्फत आयोजित केलेल्या सायन्स स्पार्क 2025 जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 45 उपकरणांमध्ये इयत्ता 9वीतील निशात ज्ञानेश्वर शिर्के, भावार्थ राहुल शिंदे
श्रीराज गाडवे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हवा प्रदूषक नियंत्रक या उपकरणास तृतीय क्रमांक प्राप्त झाला. या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विज्ञान शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन. गत वर्षीप्रमाणेच याही वर्षी याच महिन्यात विद्यालयाची लहान सहल, कोल्हापूर दर्शन व दोन मुक्कामाची सहल, मोठी सहल कोकण दर्शनला जाऊन आली. शासनाची पोषण आहार योजना विद्यालयात उत्तम रीतीने चालवली जाते. पूरक आहारासह पोषक घटकांचा काटेकोरपणे वापर केला जातो. कन्या मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अनेक उपक्रमांपैकी बोंडला व पाककला कार्यक्रमात पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. सांस्कृतिक विभागामार्फत सर्वच महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गणेशोत्सवात श्री गणपतींची प्रतिष्ठापना केली जाते. रांगोळी, मेहंदी, निबंध, वक्तृत्व, चित्रकला या स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री बनसोडे सर यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या प्रयत्नामुळे विद्यालय प्रगतीच्या शिखरावर पोहोचत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी 20 मराठी, हिंदी, इंग्रजी आणि समाजशास्त्र अशा 3 विषयांचं मिळून शब्दगंध हे विद्यार्थ्यांनी स्वहस्ते लिहिलेलं हस्तलिखित आजच्या या प्रमुख आपल्या अतिथींच्या हस्ते प्रकाशित होत आहे. त्याचबरोबर विज्ञानांच्या कृती, शोध, निबंध, शास्त्रज्ञ त्यांच्या जीवनकार्याचा परिचय, जिज्ञासा, शब्दकोळी या विज्ञान हस्तलिखितामध्ये समाविष्ट आहेत. ते जिज्ञासा याही विज्ञान हस्तलिखिताचं प्रकाशन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षा यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या शुभ हस्ते होत आहे. उलट दाखवलं मॅडम. सांगायला आनंद वाटतो की दरवर्षी विज्ञानाचं हस्तलिखित हे आपलं जिल्ह्याला स्पर्धेसाठी पाठवलं जातं. गेल्या वर्षीच्या हस्तलिखिताला आपल्या द्वितीय क्रमांक मिळवला होता. याही वर्षाचं हस्तलिखित आपण फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी पाठवणार आहोत. सर्वांचे परत एकदा धन्यवाद. गत सालात शालेय, सहशालेय क्रीडा स्पर्धा, इयत्ता 10वी निकाल उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यासाठी आता कार्यक्रम येतोय आपला पारितोषिक वितरण. त्यासाठीची मी पुढची सूत्र सन्माननीय सुतार सर यांच्याकडे सुपूर्द करते. विभाग सुरूरचे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरच्या प्रांगणात सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या पंचक्रोशीतील अनेक दानशूर व्यक्तींनी विद्यालयात ठेव ठेवलेले आहे. त्या ठेवीच्या व्याजातून प्रतिवर्षी विद्यालयातील गुणवंत, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली जातात. त्यातून आमच्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यासाठी पंचक्रोशीतील सर्व ठेवीदारांचे विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार आणि आजच्या कौतुक सोहळ्यास सुरुवात करतो. प्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सचिन जगताप साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करावी. पवार उत्कर्ष विशाल इयत्ता 6वी, इयत्ता 5वी मुलात सर्वप्रथम, इयत्ता 5वी मराठी हिंदी प्रथम. पवार स्वरा रमेश इयत्ता 6वी, इयत्ता 5वी मुली प्रथम, इयत्ता 5वी इंग्रजी, गणित, कला, शारीरिक शिक्षण प्रथम. कुमारी पवार स्वरा रमेश इयत्ता 6वी, इयत्ता 5वी मुली प्रथम, इयत्ता 5वी इंग्रजी, गणित, कला, शारीरिक शिक्षण प्रथम. कुमारी पवार श्रुतिका कुलदीप इयत्ता 6वी, इयत्ता 5वी मुली द्वितीय, इयत्ता 5वी गणित विषयात प्रथम. कुमारी पवार ईश्वरी महादेव इयत्ता 7वी, इयत्ता 6वी सर्वप्रथम मुलीत प्रथम, इयत्ता 6वी हिंदी, इंग्रजी, विज्ञान विषयात प्रथम. लहान गट मेहंदी स्पर्धा तृतीय. कुमारी बंडलकर शौर्य दत्तात्रय इयत्ता 7वी, इयत्ता 6वी वर्गात मुली द्वितीय,
द्वितीय मागासवर्गीय विद्यार्थिनी प्रथम धन्यवाद सर. मी पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी माननीय अध्यक्ष चिंतामणी काटवडे सर यांना विनंती करतो की पुढील पारितोषिके आपल्या शुभ हस्ते वितरित करावीत. कुमारी बाबर सोराली संदीप इयत्ता 7वी इयत्ता 6वी तृतीय इयत्ता 6वी मराठी गणित विषयात प्रथम. कुमारी बाबर मुक्ता विशाल इयत्ता 8वी इयत्ता 7वी सर्वप्रथम मुलीत प्रथम इयत्ता 7वी हिंदी समाजशास्त्र कला विषयात प्रथम. कुमारी कदम संस्कृती अंकुश इयत्ता 8वी इयत्ता 7वी द्वितीय मुलीत द्वितीय इयत्ता 7वी मराठी इंग्रजी विषयात प्रथम. जगताप विनीत नितीन इयत्ता 8वी इयत्ता 7वी तृतीय 7वी समाजशास्त्र शारीरिक शिक्षण विषयात प्रथम. शिर्के निशाद ज्ञानेश्वर इयत्ता 9वी इयत्ता 8वी सर्वप्रथम इयत्ता 8वी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान विषयात प्रथम. धन्यवाद सर. पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय शर्मिला बोराटे यांना मी विनंती करतो की पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. बाबर शिवराज प्रकाश इयत्ता 9वी इयत्ता 8वी द्वितीय इयत्ता 8वी मराठी समाजशास्त्र विषयात प्रथम. कुमारी जगताप कार्तिक विकास इयत्ता 9वी इयत्ता 8वी तृतीय मुलीत प्रथम. कुमारी कांबळे तनुजा राजवरे इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब सर्वप्रथम मुलीत प्रथम मागासवर्गीय विद्यार्थिनी प्रथम इयत्ता 8वी व मराठी विज्ञान कला कार्यानुभव विषयात प्रथम. बोराटे तन्मय नरेंद्र इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब द्वितीय इयत्ता 8वी व हिंदी इंग्रजी समाजशास्त्र विषयात प्रथम मुलात प्रथम. कुमारी मोतलीन तन्वी महेंद्र इयत्ता 9वी इयत्ता 8वी ब तृतीय मुली द्वितीय मागासवर्गीय मुली द्वितीय. धन्यवाद मॅडम. पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय बनसोडे सर यांना मी विनंती करतो की पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. कुमारी पवार अंकिता विठ्ठल इयत्ता 10वी इयत्ता 9वी सर्वप्रथम मुलीत प्रथम इयत्ता 9वी मराठी हिंदी समाजशास्त्र विषयात प्रथम. कौतुकाच्या टाळ्या झाल्या पाहिजेत. कुमारी बाबर अंजली विकास इयत्ता 10वी इयत्ता 9वी द्वितीय मुलीत द्वितीय इयत्ता 9वी इंग्रजी गणित विज्ञान विषयात प्रथम. कुमारी गायकवाड रिया रणजित इयत्ता 10वी इयत्ता 9वी तृतीय रांगोळी स्पर्धा द्वितीय. धन्यवाद सर. पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी आपल्या गावचे सरपंच माननीय सौ अर्चना संतोष पवार यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिके वितरित करावी. आडारे विशाल गंगाराम इयत्ता 10वी ब इयत्ता 9वी ब सर्वप्रथम मागासवर्गीय मुलात प्रथम इयत्ता 9वी ब मराठी इंग्रजी गणित समाजशास्त्र विषयात प्रथम. टाळ्या द्या. कुमारी शिवतरे आर्य किरण इयत्ता 10वी ब इयत्ता 9वी व द्वितीय मुलीत प्रथम इयत्ता 9वी ब विज्ञान विषयात प्रथम. कुमारी लांडगे दिव्या ज्ञानेश्वर इयत्ता 10वी ब इयत्ता 9वी ब तृतीय मुली द्वितीय मागासवर्गीय मुली द्वितीय इयत्ता 9वी व मराठी विषयात प्रथम. धन्यवाद मॅडम. पुढील पारितोषिके वितरित करण्यासाठी मी श्री विजय दशरथ जगताप साहेबांना विनंती करतो. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उडतरे हायस्कूल. योगायोग चांगला आहे. वेदांत विजय जगताप इयत्ता 11वी इयत्ता 10वी विद्यालयात प्रथम.
हो, गेल्या वर्षीचा विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी बाबर श्रावणी संतोष, इयत्ता 11वी, इयत्ता 10वी, विद्यालय द्वितीय, यशस्वी परिषद इंग्रजी विषयात प्रथम, श्री जगताप प्रकाश सीताराम यांच्याकडून रोख पारितोषिक. सार्थक प्रकाश जगदाळे, इयत्ता 11वी, इयत्ता 10वी, विषयात तृतीय. कुमारी आडागळे शीतल गंगाराम, इयत्ता 6वी, इयत्ता 5वी, मागासवर्गीय विद्यार्थिनी प्रथम. धन्यवाद साहेब. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आपल्या गावचे ग्रामपंचायत माजी उपसरपंच मोहन शामराव पवार बापू यांना विनंती करतो की पुढील पारितोषिके आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. कदम समर्थ शिवराज, इयत्ता 7वी, इयत्ता 6वी, मागासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम. कुमारी कांबळे हर्षाली प्रशांत, इयत्ता 9वी, 8वी, मागासवर्गीय विद्यार्थिनी प्रथम. खरात साईराज अजय, इयत्ता 10वी, इयत्ता 9वी, मागासवर्गीय विद्यार्थ्यात प्रथम. माजी विद्यार्थिनी सौ अर्चना शंकर जाधव यांच्याकडून माजी बुद्धवासी कुमारी अनुष्का किरण जाधव हिच्या स्मरणार्थ मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यास रोख पारितोषिक. मी किरण जाधव साहेबांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं. सई सागर मेत्रा, इयत्ता 7वी, लहान गट रांगोळी स्पर्धा प्रथम, लहान गट मेहंदी स्पर्धा प्रथम. धन्यवाद बापू. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी रमेश शिवाजी मोहिते, शाळा समिती व्यवस्थापन समिती सदस्य मुडतरे हायस्कूल यांना विनंती करतो पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. बाबर प्रांजली राजेंद्र, इयत्ता 7वी, लहान गट रांगोळी स्पर्धा द्वितीय. कुमारी तनिष्का मचिंद्र बोराटे, इयत्ता 6वी, लहान गट रांगोळी स्पर्धा तृतीय. कुमारी सावली विजय बोराटे, इयत्ता 10वी, मोठा गट रांगोळी स्पर्धा प्रथम. धन्यवाद आभार. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी शिवाजी बोराटे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक वितरित करावी. वेदिका हिम्मत मोहिते, इयत्ता 9वी, मोठा गट रांगोळी स्पर्धा द्वितीय. आराध्य जयवंत पवार, इयत्ता 7वी, लहान गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम. कुमारी काव्या निलेश शिंगटे, इयत्ता 5वी, लहान गट वक्तृत्व स्पर्धा द्वितीय. धन्यवाद सर. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी विशाल पवार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांना मी विनंती करतो की पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करावी. कुमारी सृष्टीचंदन बाबर, इयत्ता 7वी, लहान गट वक्तृत्व स्पर्धा तृतीय. कुमारी शिवसरे दिव्या सुनील, इयत्ता 8वी, मोठा गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम. धन्यवाद सर. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्री दगडे सर यांना मी विनंती करतो की पुढील पारितोषिके आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. बाबर श्रुतिका राजेंद्र, इयत्ता 8वी, मोठा गट वक्तृत्व स्पर्धा द्वितीय. कुमारी बाबर इंदवी प्रकाश, इयत्ता 8वी, मोठा गट वक्तृत्व स्पर्धा तृतीय. धन्यवाद सर. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी कल्याणजी बोराटे, माजी विद्यार्थी यांना मी विनंती करतो पुढील पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करावी. स्वराजी प्रवीण शिंगटे, इयत्ता 7वी, लहान गट मेहंदी स्पर्धा द्वितीय. कुमारी सिद्धी नितीन बाबर, 8वी, मोठा गट मेहंदी स्पर्धा प्रथम. धन्यवाद सर.
यांना विनंती करतो की तुम्ही पुढील पारितोषिक वितरित करावी. कुमारी पूर्वी सूर्यकांत जाधव इयत्ता 9वी मोठा गट मेहंदी स्पर्धा द्वितीय. धन्यवाद. धन्यवाद. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी अंकिता विठ्ठल पवार यांना विनंती करतो की पुढील पारितोषिक वितरित करावी. कुमारी बाबर सई कांचनाथ इयत्ता 9वी मोठा गट मेहंदी स्पर्धा तृतीय. धन्यवाद. श्री सोनवणे सर विद्यालयातील होतकरू व विद्यार्थी प्रिय शिक्षक यांना शिवप्रेरणा प्रतिष्ठान यांच्याकडून उपक्रमशील शिक्षक म्हणून ट्रॉफी प्रदान करण्यात येत आहे. तरी प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ती ट्रॉफी प्रदान करावी. धन्यवाद सर. आमच्या विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी जिल्हा स्तर 100 मीटर धावणे या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवला. ही स्पर्धा जिल्हा स्तराची दैवडी या ठिकाणी झाली होती आणि त्या ठिकाणी इयत्ता 6वीतील विद्यार्थी राजवीर नितीन केळेकर यांना चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. याचे स्वीकार त्यांनी प्रमुख अभिनंदन तुझं. हा विद्यार्थी म्हसवड या ठिकाणी गेला होता स्पर्धेसाठी दिव्यांग असून, आणि त्याचे पालक याबाबत समाधानी आहेत की इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल झाले ते, आणि आम्हालाही आनंद आहे की तो प्रत्येक ह्याच्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतो. धन्यवाद सर. पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी पुजारी मॅडमकडे सोपवतो. शिंदे मॅडम त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करावा. बापू आपण पुढे आला तर बरं होईल. स्वराज जितेंद्र सोनावणे याला 228 गुण मिळालेले होते. तो जिल्ह्यामध्ये 147वा आला होता. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चिंतामणी काटवटे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते स्वराजचा सन्मान करावा. कार्तिकी विकास जगताप हिला 218 गुण मिळाले होते. जिल्ह्यामध्ये ती 213वी होती. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय शर्मिला बोराटे मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते तिचा आपण सन्मान करावा. शिवराज प्रकाश बाबर याला 214 गुण मिळाले होते. ग्रामीण सर्वसाधारण भागामध्ये जनरल रुरलमध्ये तो पहिला आला होता. त्याचा सन्मान मोहन बापू पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आर्यवीर पवार
याला 206 गुण मिळालेले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय जगताप साहेब यांना मी विनंती करते, विजय जगताप साहेब यांना विनंती करते की आपण आर्यवीरचा सन्मान करावा. याचे ना 2 गुणासाठी यादी होती, म्हणजे याला अजून 2 गुण मिळाले असते तर तो गुणवत्ता यादीमध्ये आला असता. म्हणजे एक एक गुण किती महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येतं. प्राप्ती जगताप 182 गुण मिळालेले आहेत. रमेश आबा मोहिते यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते प्राप्तीचा सन्मान करावा. भावार्थ शिंदे याला 174 गुण मिळालेले होते. त्याचा सन्मान कल्याण गोराटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सिद्धांत बाबर याला 170 गुण मिळालेले आहेत. बघा आता गुणांची ह्याच्या बघत असताना आपल्याला 2-4 गुणांचाच फरक आपल्याला दिसतोय. त्याचा सन्मान शिवाजी गोराटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्राव्या पनवेलकर हिला 164 गुण मिळाले होते. तिचा सन्मान विशाल पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ईश्वरी कदम हिला 162 गुण मिळालेले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय बनसोडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते तिचा सन्मान करावा. स्वराज बाबर याला 152 गुण मिळाले होते. आजच्या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दगडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान करावा. श्रीराज गाडवे याला 152 गुण मिळालेले. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी जगताप साहेब यांना विनंती करते की आपण त्याचा सन्मान करावा. हा NMMS ला पण लागला होता विद्यार्थी. पूर्वी जाधव हिला 148 गुण मिळालेले. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शर्मिला मॅडम यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते आपण तिचा सन्मान करावा. संकल्प चव्हाण याला 134 गुण मिळालेले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय चिंतामणी काटवाटे सर यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करावा. सर्व यशस्वी शिष्यवृत्तीधारक व पात्र विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. NMMS नाही, शिष्यवृत्तीचं झालं आताचे. NMMS परीक्षेमध्ये आतापर्यंत सारखी शिष्यवृत्तीला आपले इथले विद्यार्थी लागत होते, पण NMMS मध्ये विद्यार्थी लागलेला नव्हता. तर ते रेकॉर्ड ब्रेक करायचं काम सोहम धुमाळ यानं केलेलं आहे. यावर्षी तो NMMS या परीक्षेमध्ये लागलेला आहे आणि दरवर्षी 12,000 रुपयाप्रमाणे 12वीपर्यंत त्याला शिष्यवृत्तीही मिळणार आहे. त्याचंही मनापासून अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी जगताप साहेब यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते त्याचा सन्मान करावा.
अश्विनी शिंदे मॅडम या मराठी विषयाचं अध्यापन करतात. दगडे सर हे गणित विषयाचं अध्यापन करतात. त्यांचाही सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अतिथी जगताप साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. गणित हा विषय दगडे सर घेतात. सौ नैना शिंदे मॅडम ज्या स्कॉलरशिप विभागाच्या प्रमुख आहेत, त्यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष काटवटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन श्रीमती पुजारी मॅडम या नेहमी करत असतात आणि त्यामुळेच निकाल अतिशय उत्कृष्ट लागत असतो. आणि म्हणूनच पुजारी मॅडम यांचा सत्कार श्री जगताप सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे पत्रकार की प्रत्येक कार्यक्रम असला की आपल्याला ते मदत करत असतात. मग ते विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर कोणतेही स्पोर्टचे कार्यक्रम असो किंवा हरित सेनेचे जे आपले कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये ते सन्माननीय बापू वाघ वाई तालुका पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि डिजिटल मीडिया याचे संपादक असणारे महाराष्ट्र पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य सन्माननीय बापू वाघ यांचाही सन्मान आजच्या कार्यक्रमाचे अतिथी सन्माननीय जगताप साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. येथे उजाडे पहाट आणि नव्या स्वप्नांची येथून निघे पाय वाट, असं हे तुमचं उडतारे हायस्कूल. आणि या बाळासाहेब उडतारे हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मला आपण आमंत्रित केलेलं आहे. मला परत मगाशी सांगितलं सुप्रसिद्ध कवी वगैरे चित्रकार असं काय नाही, मी तुमच्यातलाच आहे म्हणून मी व्यासपीठ सोडून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले एका ठिकाणी म्हणतात, केवळ निर्मळ निराकार सुख या नावाची स्वतंत्र गोष्ट जगात कुठंच उपलब्ध नाही. आपल्या पालकाचं हित व्हावं, पाल्याचं हित व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं, पण हे होणार कसं? नाद घंटेच्या मागं धावतो, प्रकाश दिव्याच्या मागं धावतो आणि गोडी साखरीतून येते. त्याप्रमाणे प्रत्येक पोराचं हित हे शाळेनं, पालकांनी, समाजानं आयोजित केलेल्या उपक्रमातून येत असतं. आत्तापर्यंत ज्या सगळ्या विद्यार्थ्यांची पारितोषिकं झाली त्यांचं कौतुक केलं, इथं देणगीदारांचं कौतुक केलं, आणखी माझ्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं, सगळ्या पालकांचं कौतुक केलं. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये कौतुकाच्या सोहळ्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कुणी रांगोळी काढलेली आहे, कुणी प्रदर्शनं भरवलेली आहेत, कुणी चित्र काढलेली आहेत, कुणी आणखी काय कुणी सायन्सची उपकरणं केलेली आहेत, ह्या सगळ्याचं कौतुक होणं फार महत्त्वाचं आहे. शेक्सपियर एका नाटकात म्हणतो, एका कामाचं कौतुक राहिलं तर पुढची 10 कामं अडून राहतात. तुम्ही पण एवढं चांगलं करता का नाही? जेवण रोजच्या रोज करता, किती ताकद लावून करता हो जेवण रोजच्या रोज. आणि जर तुम्हाला कोणच म्हणलं ना की काय झालं, दे वाढ हानू देन जाऊ दे, मला काय केलंय काय पत्ता नाही, तर तुम्हाला कसं वाटतं? तसं या विद्यार्थ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. पुढची 10 कामं तुम्ही त्यांच्याकडून करून घेणार आहे ना, तर त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. मी असंच बोललो परवा एका ह्याच्यात, सर कौतुक झालं पाहिजे. तुम्हाला कधी कोण म्हणतं का हो की कालवण चांगलं केलंय, सामटी चांगली केली? मग एक जण गेला घरी आणि बायकोला म्हटला जेवण केलं होतं, काय हो विचारत आहे. माझ्याकडे आला म्हणले, सर तुम्ही कौतुक करायला सांगितलं, मी कौतुक केलं. म्हणलं काय झालं? भांडणं लागल्यात का रे? म्हणला मी कधी कौतुक करत नाही, तुम्ही सांगितलं म्हणून घरी गेलो आणि कौतुक केलं. तिनं जेवायला वाढलं आणि म्हणलं अगं छान झाली का आमटी.
तुमचं लक्ष झालं म्हणले. ती गेली घरात पातीला आणला आमटीचं ना आपटलं जोरात माझ्या पुढं गेला म्हणले. रोज मी करते तर कधी म्हणला नाही चांगली झाली आमटी. आज शेजारणीकडून आणली होती थोडीशी वाढली तुम्हाला तर चांगली झाली म्हणते. तर त्या अशा गोष्टी होत असतात. म्हणून कौतुकाची पण सवय लागली पाहिजे. रोज बसावं, बोलावं आणि कौतुक करावं. तसं ह्या पोरांचं कौतुक केलेलं आहे. सगळे आजूबाजूला जे सगळे विद्यार्थी आहेत मित्रांनो, केशव सुतांची एक कविता आहे. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदून टाकीन सारी गगणे दीर्घतीच्या त्या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुने हल्ला करण्या या दंबावर या बंडावर शूरानो या त्वरा करारे समतेचा ध्वज उंच धरारे नीतीची द्वाही फिरवारे तुतारीच्या या सुराबरोबर अशी तुतारी द्या मज लागुने. शेवटचं कडवं पुढचं लय भारी आहे. प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी तयात खोदा निज नामे त्यावरती नोंदा बसुनी का वाढविता मेदा विक्रम काही करा चला तर अशी तुतारी द्या मज लागुनी. आपण सगळेजण इथं बसलेला आहात. मला असा तुतारी ह्या शाळेला सुद्धा अपेक्षित आहे असा विद्यार्थी की एक तुतारी द्या म्हणतोय आणि मी आकाश सुद्धा फाडून टाकेन एवढी हिंमत आपल्या प्रत्येक पोराकडे आली पाहिजे. त्यासाठी ही शाळा काम करते, तुम्ही पण काम करता. आज कौतुकाची गोष्ट आहे. मला सांगा सगळ्यात पालकाचा आनंद काय हो? हा, आपलं नटलेलं पोरग बघायचं आणि नटलेलं पोरग बघायचा एवढा आनंद असतो. काय माझी चकोली केवलीची होती केवली झाली काय नसते. आनंदाचा क्षण आहे हा आपल्या मुलाबाळांचा. संसारात तसेच गुपित आहे. नंतर काय पण होऊ द्या, नंतर पोरग मोठं झाल्यानंतर काय पण होऊ द्या, पण हे छोटे छोट्या मुलांवर संस्कार करणं, त्यांना उपक्रम देणं, त्यांच्याकडून करून घेणं, त्यांच्या कलागुणांचा विकास करणं हे तुमचं काम आहे, शाळेचं काम आहे, समाजाचं काम आहे, सगळ्याचं. आणि ही शाळा करते आहे. तर आता तुम्ही सगळेजण आहात, पालकच मला दिसतात, विद्यार्थी बरेचसे प्रॅक्टिस चालू आहे, नटून थटून आहेत. आता सर म्हणणार सरांना बोलवले तर मला 2 शब्द काहीतरी बोलले पाहिजेत. मी 1-2 मिनिटात उरकतो. म्हणजे आता सर किती वाजलेत? 5:10 झालेले, 6 वाजेपर्यंत संपूया का? अरे बापरे, उठा. अरे कशाला आलाय म्हणणार, काय सांगणार आहे आम्हाला, होय का नाही? एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि मी संपवतो. आणि हे कवी म्हणतात मगापासून, म्हणून मुलांसाठी एक छोटीशी कविता. तुम्हाला माहिती आहे का, एक संगीत कार्यक्रम होता. असा मस्त कार्यक्रम होता. सगळेजण एकत्र आले, गाणारा आला, वाजवणारा आला, आणखी तालवाद्यवाले आले, सगळेजण एकत्र आले, सुंदर मैफिल जमली. कार्यक्रम सर इतका सुंदर झाला. आणि सातारच्या शाहू कला मंदिरामध्ये कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमाची एवढी वाहवा झाली आणि त्यांना सारखे कार्यक्रम मिळायला लागले. मग सातारचा कार्यक्रम पुण्याला गेला, पुण्याचा कार्यक्रम मुंबईला गेला, मुंबईचा कार्यक्रम दिल्लीला गेला, परदेश वाऱ्या करून आले. त्या कलाकारांना पण थोडंसं हे होतं आहे का नाही, कंटाळा येतो की किती आपल्याला आपला संसार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून त्यांनी काय केलं, सगळी वाद्य हा जरा सगळे विद्यार्थी 1-2 मिनिट फक्त सगळे विद्यार्थी खाली बसायची तर आहे तिथं. मला माहित आहे 2 वाजल्यापासून आपण सगळे बसलाय. सगळे विद्यार्थी आणि तो कार्यक्रम झाला. सगळेजण घरी आले आपापल्या आणि ती जी वाद्य आहेत ना सगळी एका कपाटात ठेवून दिली. आता 1 महिना गेला, 1.5 महिना गेला, 2 महिना गेला. त्या वाद्यांच्यात कुजबूज झाली की अरे ह्यांनी आपल्या जीवावर इतकं पैसा कमवला आणि आपल्याला मात्र पेटीमध्ये त्याने ठेवलंय आणि हे निघून गेले सगळेजण. काय करायचं? आपण काय करू, आपले जेव्हा पैसे कमवलेत ना तर आपण पण पैसे कमवायचे, आपण पण एक चांगला कार्यक्रम करूया. म्हणून मृदुंग आला, हार्मोनियम आला, टाळ आला, तबला आला, विणा आला, सगळे जण एकत्र आले आणि त्यांनी एक सुंदर कार्यक्रम बसवला. आता काय तो सादर कुठं करायचा, त्यांनी ह्यांचंच बघितलेलं होतं. शाहू कला मंदिरला मस्त पैकी थिएटर ते बुक केलं आणि त्याच्यात कार्यक्रम केला. बघता बघता कार्यक्रम गाजला, पेपरला त्याचं नाव आलं, त्याची वाहवा झाली, लोकांच्यात कार्यक्रम गेला. सर पुढं तो दर मजल करीत परदेशात जाऊन आली ही सगळी मंडळी. कोण? तबला, विणा, पेटी. बघा ना आता हे बोलतायत सगळी वाद्य.
गोष्टीतला सिंह बोलतो का नाही? खराखुरा सिंह बोलतो का? गोष्टीतला कोल्हा बोलतो, खराखुरा कोल्हा बोलतो का? तशी ही माझी वाद्य पण गोष्टीतली आहेत. आणि इतकं सुंदर कार्यक्रम झाला. आता ह्यांना पण कंटाळा आला. हे सगळे घरी आले एकत्र आणि म्हणले आता आपण पण थोडा वेळ कार्यक्रम थांबवूया आणि आपण पण काहीतरी जरा मज्जा करूया. म्हणून हे एकत्र आले. आता एवढा पैसा जमा झाला होता, काय करायचं, ठेवायचा कुठं? ह्यांचे काय बँकेत अकाउंट नव्हतं, ह्यांची काय बँक नव्हती, काहीच नव्हतं. काय करायचं सर? मग आता कोणी कोणी काय म्हणायला लागलं, कोणी काय म्हणायला लागलं. कोणीतरी म्हणलं हार्मोनियमकडे द्या ठेवायला. लगेच टाळमध्ये आला आणि म्हणला छे, या हार्मोनियमचं काय खरं नाही. ही पेटी कधी भजनात असते, कधी तमाशात पण असते. सगळा पैसा घालवून टाकल आपला. नाही नाही, हिच्याकडे नाही ठेवायचा. टाळ म्हणला मग मी हे की. अरे म्हणले तुझा अवसान किती, पैसा किती, कशाला पुढं पुढं करतोय. टाळाचं राहिलं, तबल्याचं करत करत सगळेजण आले मृदुंगावर. मृदुंग फक्त भजनातच असतो, कीर्तनातच असतो, आध्यात्मिक आहे आणि 4 माणसात नावाजलेला आहे. मग म्हणले आपण हा पैसा सगळा मृदुंगाकडे ठेवायला देऊया. होय का नाही? गावात अशी 4 माणसं असतात बघा, टिळा वगैरे लावलेला असतो, सगळ्या पारायण असतात गावात, त्यात पुढं असतात, भजनात असतात, पारायणात सकाळी सकाळी काकड आरतीला असतात, लवकर पहाटे काकड आरती करतात, वावरात जातात, दुसऱ्याच्या वावरातली मका कना तोडतात, आपल्या गुराला घालतात, पुन्हा येऊन वाचायला बसतात ज्ञानेश्वरी. तर हा मृदुंग असा अगदी शांत दीर्घगंभीर होता. त्याच्याकडे पैसे दिले आणि सगळे गेले आपापल्या घरी. थोड्या दिवसानंतर, आता किती दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, सर 4 महिने झाले. आता काय? मग टाळ आपला त्याच्याकडे जाऊन बोलायला लागला. अरे किती दिवस झाले ठेवलेत पैसे, आपल्याला काय करायचंय का नाही, आपल्याला काही जीवन आहे का नाही, घ्या त्याच्याकडून पैसे, घ्या त्याच्याकडून पैसे. असं करीत 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 हार्मोनियम जवळ आले. म्हणजे तू तर सगळ्यात पुढं असतेस, हार्मोनियम सुराला पुढं असतो ना, आणि नंतर मग सगळे गातात, सगळे वाजवतात, सगळे नाचतात. तर त्या हार्मोनियम जवळ गेले सगळे आणि मग हार्मोनियमला सांगितलं तू जाऊन मृदुंगाला पैसे माग, किती दिवस झाले, होय का नाही? मग हार्मोनियम गेलाय, बघा कसे पैसे मागतोय. सगळे विद्यार्थी ऐका, 7 सूर आहेत काय, चढत्या क्रमानं. सा रे ग म प ध नि सा, सा नि ध प म ग रे सा, सा रे ग म प ध प ध नि ध नि सा, सा नि ध नि ध प म प म ग रे सा. सारे पैसे दे रे माझे, माझे सारे पैसे दे रे, सारे पैसे दे रे माझे, माझे सारे पैसे दे रे, सारे पैसे दे रे माझे, माझे सारे पैसे दे रे, माझे सारे पैसे दे रे. काय डाव्या म्हणून ती आली की माघारी. काय करायचं? 8-15 दिवस गेले निघून. टाळ लगेच दुसऱ्याच्या कानाला की पैसे दे माझे, पैसे दे, सांगा जाऊन त्याला. मग म्हणला टाळ तबल्याकडे गेला. तिच्याबरोबरच असतोस की तू. ती गेली एवढी पुढं, पण बघ की तुझा भाऊच आहे की, चर्मामध्ये भाऊच ना तबला, तुझा भाऊच आहे की, बघ की काय झालंय. मग तबला गेला. तबल्याचे पहिले बोल कोण शिकलंय का इथं? बा बा तिरकट, बा बा तिरकट, बा बा तिरकट, बा बा तिरकट, बा टक दून टक टक दून टक टक दून टक टक दून टक दून दून दून. मृदुंगानं काढलं ना, म्हणलं ना काय करायचं. 8-15 दिवस गेले. आता राहिला विना. विण्याकडं गेला टाळ. काय करणार ना, म्हणला विण्याला, अरे ही 2 जण गेली, काय नाही झालं, बरं आपल्याला पैसे तर घेतले पाहिजेत, होय का नाही? नुसतं सारखं सगळं प्रॉव्हिडंट फंड हे ते ठेवून काय करायचं? पोटा पाण्याला खायला पाहिजे का नको? आयुष करायला पाहिजे का नको? हो, अशी माणसं समजलं. सगळं जिथल्या तिथं नुसत्या ह्याच्या यापड्या केल्यात, त्याच्या यापड्या केल्यात. आणि वेळेला म्हणलं तात्या
तुम्ही जाणार होता ना नेपाळला? म्हणले जाणार होतो, पण रात्रीच बघा असं झालं. मग डॉक्टर म्हणले ह्याला पुण्याला न्या. पुण्याचे डॉक्टर म्हणले ह्याला दिल्लीला न्या. दिल्लीचे डॉक्टर म्हणले ह्याला मासनात न्या. याचं काय आता खरं होणार नाही. तर हे सगळं टाळ म्हणतोय एवढे सगळे पैसे ठेवायचे आणि काय करायचं आपल्याला तर खर्चायला पाहिजे ना. मग विण्याला सांगितलं. मग विना गेलाय बघा. विना काय म्हणतोय बघा. गेलं विना पण माघाऱ्याला. टाळ म्हणलं मी बघतोच आता कसा देत नाही ते, मीच जातो. तर टाळाची ताकद तेवढी केवढी. टाळ गेला पुढं, हळूहळू गेला. त्याला पैसे मागायची हिंमतच झाली नाही आणि टाळ माघारी ओरडत आला. दिलं तर दिन नाही तर देणार बी नाही, दिलं तर दिन नाही तर देणार बी नाही, दिलं तर दिन नाही तर देणार बी नाही, दिलं तर दिन नाही तर देणार बी नाही. आणि मग मृदुंगाच्या लक्षात आलं हे काय कोणीच द्यायला म्हणजे आता काही कोणी येणार नाही. तेव्हा मृदुंग म्हणतो दिल्लं बुडलं 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 दिल्लं 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 नाही दिलं नाही दिलं नाही दिलं जाय. चला तुम्ही 2 वाजले, मी 2 वाजता आलोय तेव्हापासून तुम्ही बसलाय. ठीक आहे ठीक आहे. असा प्रेक्षक पाहिजे नाही तर वक्त्याची फजिती होती हो. अहो मी एका शाळेत गेलो बोलायला. शिट्टी वाजली, येऊन मुलं बसली. शिट्टी वाजली, ताट बसली. मला बोलायला लावलं. मी 1 तासभर बोलत होतो. हा नाही हो नाही, फार माझी आग आग झाली. एक पोरग हसलं नाही, कुणी बोललं नाही, काय नाही. आणि मग पुन्हा म्हणलं झालं बसतो सर. शिट्टी वाजली, पोरं निघून गेली. मी सरांना विचारलं हो सर का मी इतका वेळ मी एवढा आट्टापिट्टा केला, एक हसलं नाही अहो. म्हणले अहो सर ही मूकबधिरांची शाळा आहे. तरी त्या मग हा तर असे काय काय वेळेस वाक्याची पण फजिती होते. तुम्ही योग्य वेळी टाळ्या वाजवल्या. आता मुलांसाठी 1-2 गोष्टी सांगतो. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 2020 साली इंद्राणी बालन फाउंडेशन पुण्याच्या इथं 32 सायकली दिलेल्या आहेत. इथल्या विद्यार्थ्यांना सायकल बँक म्हणून हा उपक्रम चालू होता. आता 6-1 वर्ष झाली असतील त्या सायकलींचं काय झालंय माहीत नाही. त्यानंतर तुमचे सोनावणे सर असताना जवळजवळ 70 दप्तरं या शाळेमध्ये दिलेली आहेत इंद्राणी बालन फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि आत्ता जी मुलांच्याकडे दप्तरं तुम्ही बघितली ना ती सुद्धा इंद्राणी बालन फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय पुनीत बालन यांनी दिलेली आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षात पुनीत बालन सरांनी 4000 सायकलींचं ग्रामीण भागामध्ये वाटप केलेलं आहे. 1500 संगणक दिलेले आहेत. त्यात तुमच्या यशवंत शिक्षण संस्थेमध्ये जवळपास सगळ्या शाळांना सायकली आणि 2-3 शाळांना शिवसरच्या शाळेला संगणक दिलेले आहेत आणि 10,000 दप्तर दिलेले आहेत. तर पुनीत बालन सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण शाळा याच्यातलं अंतर घरातलं अंतर कमी केलंय सायकल देऊन. तरी एवढं कोण करत नाही. तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि जाता जाता काय सांगावं विद्यार्थ्यांनो एक महत्त्वाचं करा. कुठलं तरी ध्येय अंगी बाळगा आणि ते ध्येय इतकं महत्त्वाचं मनात असू द्या, इतकं मनात असू द्या तुमच्या अंगात येणं माहिती आहे का. पूर्वीचं अंगात यायचं. अंगात पाटलाची सून जरी असली का नाही तरी पदर कधी पडणार नाही तिचा. पण अंगात आलं का नाही की काय सगळं सासू पण जाती पाया पडायला. देवा काय चुकलं म्हटलं सांगा, तिचा पदर बिदर खवायला जाती. तर असं ध्येय आपल्या अंगात आलं पाहिजे. जाता जाता एक सर सांगतो तुम्हाला. मला एका ठिकाणी प्रवचनाला बोलवलं होतं आणि गाव असं हायवे पासून आत होतं. मी गेलो. आता तुम्हाला माहिती आहे प्रवचन 1 तासावरच असतं, कीर्तन 2 तासाचं असतं, पिक्चर 3 तासाचा असतो, जागरण गोंधळ. प्रवचन माझं 1 तासाचं होतं. 1 तासभर बोललो सर
आणि म्हणलं त्या मालकाला मला सोडा, घरी जायचंय. म्हणले सर आता रात्र झाली, तुम्ही ऐका, जेवण करा, उद्या सकाळी 6 वाजता सोडतो, शाळेला तुम्हाला जायचं 6 वाजता सोडतो. मी जरा ऐकलं त्यांचं. त्या मालकानं ठेवलं होतं भजन सर, आणि मला आपलं जेवण केलं. मी शेजारी एक खोली दिली होती, त्या खोलीत जाऊन झोपलो, अंथरून पांघरून दिलं होतं. थोड्या वेळानं इकडं भजन बाहेर चाललं होतं. एक माणूस आला, त्यानं माझ्या शेजारी अंथरून टाकलं आणि मला म्हणला पुढं सराक. मी म्हणलं ह्याला जागा कमी लागती म्हणून मी आपलं अंथरून पुढं घेतलं आणि झोपलो. 2 मिनिटात पुन्हा आवाज, पुढं सराक. काय काय वेळेस काय काय जणांना अख्खा बेड लागतो. मी अंथरून पुढं घेतलं, 2 मिनिटात पुन्हा आवाज, पुढं सराक. त्या म्हणलं काय काय जणांची चक्री झोप असते. रात्री 9 ते 12 पूर्व पश्चिम, 12 ते 3 उत्तर दक्षिण, आणि पहाटे 5-5:30ला आई ओढत आणती पोराला हातून राहिलो. मला वाटलं त्याला पण असं वाटत असेल, म्हणून मी असं करत करत सर दारापर्यंत आलो. आणि मग नंतर तरी मला बाबी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो खूप सोपे आहेत. फक्त 2 गोष्टी करू नका, एक व्यसन आणि दुसरं फॅशन. बघा दारू पिणाऱ्याच्या बायकोकडे तिच्या गळ्यात कधी चांगलं असतं का, तिच्या अंगावर कधी राया असते का, तिचा HB चेक करा, काय परिस्थिती असते. 5 पैशाची पेन्सिल पोराला मागायची झाली ना तर 2 रट्टे खावे लागतात. आठवडाभर कष्ट करायचं, मर राबायचं, मंगळवारी पाचवडच्या बाजाराला जायचं, बाजार करायचा, एवढी चपटी मारायची, पिशव्या तिकडच टाकून निघून यायचं. माणसाला काय खावं हे कळत नाही. आंबा खायचाय, कसा खायचा हो? आंबा खायचाय कसा, साल काढायची, कोय काढून टाकायची, मधला गाभा खायचा. काजू खायचाय, वरचा कठीण भाग काढायचा, मधला गर खाऊन टाकायचा. सीताफळ खायचंय, आतलं बी काढायचं, वरचा भाग काढून टाकायचा, आतलं खायचं. पेढा खायचाय, पेढा खायचाय, काहीच नाही काढायचं, सगळं आहे असा. माणसाला काय, लोक म्हणतात लय महागाई झाली, 50 रुपये किलो ज्वारी झाली सर, 50 रुपये किलो गहू झाला. अरे महागाई नाहीच आहे ती, 200 रुपये किलो तेल झालं, गरजेचं आहे. गुटखा 5000 रुपये किलो आहे, गरजेचं आहे का? बाकीच्या ब्रँडचं काय बोलत नाही मी इथं, पोरवाळ आहे. म्हणून काय खावं हे कळलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी फॅशन करायची नाही. त्या माता भगिनी इथं आहेत, त्या ब्युटी पार्लरच्या एका बोर्डवर लिहिलेलं होतं सर सातारच्या, इथून जाणाऱ्या कोणत्याही स्त्रीची छेड काढू नका, इथून जाणाऱ्या कोणत्याही स्त्रीची छेड काढू नका, कदाचित ती तुमची आजी सुद्धा असू शकेल. काय कळत नाही, आईकडे ईश्वरकडे ना अर्धी बाई टेलरकडे. मी एका बुफे डिनरला गेलो होतो सर, जेवता जेवता मी असं त्या पोराकडे बघितलं, केस असे सोडलेले, वाकलेलं, तुराटीला कापड गुंडळावं तसा शर्ट, पॅन्ट एवढी फिट इथं उशीच्या आबऱ्यासारखी, आणि खाली आता इलेफंट बॉटम निघालाय, ते काय म्हणतो त्याला आपण, चालताना शेजारून जाणार एखादा अडकून पडेल त्याच्यात. मी म्हणलं हेच का आपल्या देशाचे तरुण, आणि ह्यांच्याच खांद्यावर आपली देशाची धुरा द्यायची का? ती शेजारची बाई म्हणली अहो ती तरुण नाही, तो तरुण आहे. मी म्हणलं सॉरी मिस्टर. अहो मिस्टर कोणाला म्हणता, मी तिची आई आहे. काय कळतच नव्हतं. तर फॅशनमुळं होतं काय की आपलं ध्येय आपण विसरून जातो. व्यसन आणि फॅशन करू नका. जाता जाता एक कविता छोटीशी माझी. जसं आपण गाण्यात ताल देतो, संप पकडतो, शब्द बसवतो, तसं जगताना सुद्धा झालं पाहिजे. आणि आकाशातलं पाखरू बघता बघता काट्याकुट्यातून अलग जाता आलं पाहिजे. लगडलेल्या झाडाला सगळेच दगडी मारतात, परंतु दगडाचे घाव सोसतही बहरता आलं पाहिजे. आणि बहर गेल्यावर एकाकी ऊन वाऱ्यात सरसावरता आलं पाहिजे. आकाशातलं पाखरू बघता बघता काट्याकुट्यातून अलग जाता आलं पाहिजे. आज वाहणाऱ्या वाऱ्यावर सगळे स्वार होतात, आणि वारं फिरलं की एकेकाचे आपट वार होतात. फिरणाऱ्या वाऱ्यावर सुद्धा वाऱ्यासारखं स्वार होता आलं पाहिजे. आणि आकाशातलं पाखरू बघता बघता काट्याकोट्यातून अलगद जाता आलं पाहिजे. सर आयुष्यात काय नाही, सुख आहे, दुःख आहे, आनंद आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
फुलांच्या मळ्यात रंगू नको, आपूच्या वावरात झिंगू नको, वाटेतल्या काट्याला भिवू नको आणि आडवाटेनं जाऊ नको. फुलांच्या मळ्यात रंगू नको, आपूच्या वावरात झिंगू नको, वाटेतल्या काट्याला भिवू नको ना आडवाटेला जाऊ नको. आपणच चोखाळलेल्या पायवाटेचं रूपांतर महामार्गात करता आलं पाहिजे. आकाशातलं पाखरू बघता बघता काट्याकुट्यातून अलग जाता आलं पाहिजे, अलग जाता आलं पाहिजे. या शाळेचे मुख्याध्यापक बनसोडे सर, दगडे सर, आमचे सुतार सर, प्रकाश सोनावणे सर, सगळे शिक्षक, आपण सगळे शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, काटवटे सर आजचे अध्यक्ष, शर्मिला बोराटे मॅडम, त्याचबरोबर बोराटे साहेब, आपल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. मोकाशी सरांचा आवाज कोणाचा यायचा? मोहिते सरांचा. आणि ह्या दोघांचा आवाज नाही आला तर तिसरा आवाज 100% मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोर यायचा, तो म्हणजे काटवटे सरांचा. मीच नाही, माझ्यासारखे असंख्य समोर बसलेले विद्यार्थी, पालक, जे आता पालक या भूमिकेमध्ये इथं समोर आहेत आणि त्यांची मुलं आपल्या या शाळेमध्ये आहेत, यांना सुद्धा माहिती आहे की दहशत काय असते. बघा माझं वाक्य काय आहे, माझं वाक्य आहे दहशत काय असते. पण दहशत ही दहशत कशी आहे? आदरयुक्त दहशत, आदरयुक्त भीती. आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्थेचे संचालक, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, माझ्यासोबत आदर्श शिक्षिका ज्या आहेत त्या शर्मिलाताई, त्याही या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रमुख पाहुणे जगताप सर, ज्यांचा आत्ताच आपण कवियुक्त असं मृदुंगमय म्हणतोय मी, कारण मृदुंग हा चांगला लक्षात राहील. घेगे तीट आणि काय घेऊन टाक आणि देऊन टाक असे हे जगताप सर. माझे मित्र विजय जगताप, पत्रकारितेमध्ये त्यांचा हातखंड आहे असे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्या नावानं संस्था ओळखली जाते. मगाशी सांगितलं सरांनी की बाळासाहेब पवार हायस्कूल म्हटल्यानंतर बऱ्याच मुलांच्या पालकांच्या मनामध्ये ज्या आदर्श शिक्षकांचा चेहरा डोळ्यासमोर येतो असे माझे स्वतःचे वडील प्रकाश काटवडे सर, मोकाशी सर, शिंगटे सर, मोहिते सर, राजपुरे सर, बाबर सर. किती जणांची नावं घ्यावी इतकी कमी आहेत ह्या शाळेच्या प्रांगणात उभा राहत असताना. खरंच मला आज अभिमान आहे. 1995 रोजी मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. 94-95च्या बॅचचा आणि 95-96ला 10वी पास झालो. आणि 1995चं ते गॅदरिंग झालं. त्या गॅदरिंगचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आज स्टेजवर त्यावेळेस बसलो होतो. आणि आज तब्बल 30 वर्षानंतर मला आज या कार्यक्रमाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळतोय. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो. या गावाबद्दल अध्यक्ष या नात्यानं बोलण्यापेक्षा मी या गावचा एक विद्यार्थी म्हणून या नात्यानं बोलत असताना या गावचे जे पालक आहेत, ग्रामस्थ आहेत, अतिशय दयाळू आणि प्रेमळ आहेत. कारण मी हे अनुभवलं 1-2 वर्षामध्ये. ग्रामस्थांनी गावातल्या मुलांना, शाळेतल्या मुलांना खडकी, विरमळे, उडतरे, कळंबे, झालं सर सर्जापूर, कुडाळ या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना दिलेली जी माया आहे, प्रेम आहे, हे अतिशय चांगलं आहे आणि हे भरभरून प्रेम देत आहेत. इयत्ता 10वीत असताना सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रतिनिधी म्हणून होतो. कारण 10वीत या शाळेमध्ये प्रथा आहे की 9वीपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा आणि 10वीत असताना गप्प बसायचं, 10वीचा अभ्यास करायचा. कारण 10वीत पेपर जितके सोडून घेतले जायचे की आम्हाला कोणता प्रश्न आता पेपरमध्ये येणार आहे हे अगोदरच माहीत असल्यासारखा अभ्यास झालेला असायचा. सराव किती घेतला जातो हे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या ठिकाणी आम्ही पाहिलं आहे. शाळेच्या निकालाची परंपरा अविरत राखण्याचं काम आदर्श शिक्षकांनी हे केलेलं आहे. म्हणूनच जिल्ह्यामध्ये या शाळेचं नाव एक नंबरला घेतलं जातं, एक दर्जा म्हणून घेतलं जातं. मी स्वतः कौशल्य विकास, नाविन्यता, महाराष्ट्र राज्य या विभागामध्ये काम करत असताना आपल्या सातारच्या आयट्यामध्ये
शिल्प निदेशक या पदावरती काम करतो. माझं ध्येय एवढंच आहे, माझं गाव, माझी शाळा, माझा तालुका, माझा जिल्हा, माझ्या भागातनं येणारं प्रत्येक पोरगं हे उद्योगमय झालं पाहिजेत, उद्योजक झालं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजेत. आत्ताही माझ्या आयट्यामध्ये, सातारा आयट्यामध्ये येऊन बघा. मी जरी संस्थेत नसलो तरी जाऊन बघा. काटवटे सर काय आहेत, डिसिप्लिन माझ्याकडे आहे. म्हणूनच सुरुवातीला आवाज दिला. शिस्त मला बिघडवलेली अजिबात आवडत नाही, कारण हे शिस्तीचं जे बाळकडू आहे, हे बाळकडू मला बाळासाहेब पवार हायस्कूलमध्येच मिळालेलं आहे. या शाळेची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आयट्या त्या प्रवेशाची माहिती सांगायला मी इथं समोर उभं राहिलेलं नक्कीच नाहीये. तुम्हाला माहिती हवी असेल, तुमच्या घरातलं कोणी असेल, आजूबाजूचं असेल, पाहुण्यातलं कोणी असेल, त्यांना नक्की सांगा, मी त्यांना त्याबद्दलची माहिती देईन. मी जे या वर्षी पास होऊन 10वीला परीक्षेला बसणारे आहेत आणि पास होऊन बाहेर पडतील, 9वी जे आहेत, जे 10वीला होऊ घातलेले आहेत असे विद्यार्थी आणि संपूर्ण पालकवर्ग यांच्यासाठी काही 2 गोष्टी सांगणार आहे. कारण सराव कसा असावा हा या ठिकाणी मी पाहिलेला आहे. आणि मित्रांनो, पालकांनो, विद्यार्थ्यांनी जर सराव केला नाही तर त्याला यश मिळणार नाही. याचं एक विनोदात्मक उदाहरण तुम्हाला सांगतो, आणि हे विनोदाचं उदाहरण जे आहे हे उदाहरण तुमच्या नक्कीच लक्षात राहील. खरं तर माझ्यावर इथं प्रचंड दबाव आहे, कारण मी अध्यक्ष आहे. माझी पत्रिकेत नाव पाहिल्यानंतर 2-4 शिक्षक आणि माझे मित्र इथं आवर्जून आलेले आहेत की हा काय बोलतोय, हा नक्की काय बोलतोय. ह्याचं एकदा पारळ पण सुरू झाले की हा काही थांबत नाही. ह्याचं नक्की काय चाललंय हे ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत. एक विनोदी गोष्ट सांगतो. कोणतीही गोष्ट करताना त्यात परफेक्शन असलं पाहिजे, आणि परफेक्शन कसं असलं पाहिजे तर त्याचा एक विनोदी किस्सा आहे. नवरा बायको एका वकिलांकडे जातात. माफ करा, कोणी तर वकील असेल तर मला माफ करा. तरीसुद्धा नवरा बायको एका वकिलांकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला घटस्फोट पाहिजे. बघा, अतिशय गांभीर्य विषय हा. नवरा बायको वकिलाकडे जातात आणि म्हणतात आम्हाला घटस्फोट पाहिजेत. वकील म्हणतात का हो, तुमच्या लग्नाला किती वर्ष झालीत? ते म्हणतात गेले 15 वर्ष झाले आम्ही सुखाचा संसार करतोय. नवरा काय सांगतोय, गेली 15 वर्ष झाला आम्ही सुखाचा संसार करतोय. मग वकिलांना प्रश्न पडतो, गेली 15 वर्ष झालं तुम्ही सुखाचा संसार करताय तर तुम्हाला आत्ता घटस्फोट कशाला पाहिजेत? नवरा सांगतो, काय सांगू साहेब, गेली 15 वर्ष झालं घरात भांड्याला भांडं लागतं, प्रत्येकाच्याच भांड्याला भांडं लागतात. एक मराठीत म्हण आहे बघा, घरोघरी मातीच्या चुली, पण आता ती म्हण बदलली आहे, घरोघरी LPG गॅस. प्रत्येकाच्या घरी गॅस आहे. प्रत्येकाच्या घरी नवरा बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर वादविवाद होतात, मिटतात. पण माझ्याकडे काय झालंय साहेब, गेले 15 वर्ष झालं माझी बायको आहे ना, आमच्या दोघांच्यात भांडण झाली ना, माझ्या घरातली सगळी भांडी चेपलेत हो, सगळी भांडी चेपलेत. मग आता का नाही म्हणे साहेब, गेले 15 वर्ष झालं मी बायको जे भांडं फेकून मारायची ते चुकवत होतो, पण आता बायकोचा नियम परफेक्ट झालाय, मारून मारून तिचा सराव इतका झालाय साहेब, माझ्याच्यानं भांडं चुकवणं काय होत नाही, त्यामुळे मला घटस्फोट. सराव, परफेक्शन पाहिजे. क्रिकेटपटू सुद्धा काय करतो, बॉलर काय करतो, विकेट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बॉल टाकतो. इनस्विंग टाकेल, कधी आउटस्विंग टाकेल, कधी गुगली टाकेल. पेपरमध्ये येणारा तुमचा प्रश्न हा तुम्हाला अशाच प्रकारे गुगली टाकू शकतो. त्या गुगलीला कसं खेळायचं, कसं प्लेड करायचं, कसं 6 मारायचं, याचं प्रिपरेशन, याचं परफेक्शन, याचं प्रॅक्टिस, याचा सराव मित्रांनो तुम्ही केला पाहिजे. आणि नाविन्यता शिका. 2च गोष्टी सांगेन, कारण काय, 3:45 वाजता आम्ही स्टेजवरती येऊन बसलोय आणि तुम्ही तिथं बसलेला आहात. समोर बसल्यानंतरची काय अवस्था असते मी हे 1.5 तास बसल्यानंतर अनुभवलाय. त्यामुळे थोडक्यात ओळखतो. तुमच्यामध्ये एक नाविन्यता असली पाहिजे, नवनवीन गुण शिकण्याची वृत्ती असली पाहिजे. त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. प्रत्येकाला एक गोष्ट माहिती आहे, माकड पेटोपैकी दुपारी जेवण केलेलं असतं आणि काय करतो, टोप्यांची पेटी डोक्याखाली घेतो आणि आंब्याच्या झाडाखाली झोपतो. पुढची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, त्याला गाढ झोप लागते. मग काय होतं, माकडं खाली येतात, ट्रंक उघडतात, पेटी उघडतात, टोप्या घेतात आणि झाडावर जाऊन बसतात. झोप झाल्यानंतर त्याला लक्षात येतं, काय लक्षात येतं, आपल्या पेटीतल्या सगळ्या टोप्या माकडांनी गायब केलेल्या आहेत. वरती बघतो तर प्रत्येक माकडाच्या डोक्यामध्ये काय असते, टोपी असते. हा काय करतो, दगडी मारायला सुरुवात करतो. दगडी मारल्यानंतर माकडं काय करतात, वरून आंबे मारायला सुरुवात करतात. कारण काय, अनुकरण. माकड हा शेवटी मनुष्याचाच वंशज आहे. काय मनुष्य माकडाचा वंशज आहे?
मनुष्य माकडाचा वंशज आहे की नाही. अनुकरण करायला सुरुवात करतो. टोपीवाला दगड मारतो, माकडं वरनं आंबे मारतात. याच्या लक्षात येतं आपण जे करतोय ते माकडं करतात. मग हा काय करतो, वैतागून स्वतःची टोपी खाली टाकतो आणि काय करतात, माकडं बाकीची टोप्या खाली टाकतात. असं इथपर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर आहे. पण गोष्ट इथं संपलेली नाही. कारण का, मी मगाशीच सांगितले, इनोव्हेशन, नाविन्यता शिकण्याची तुमची वृत्ती असली पाहिजे. जसा तो माकडवाला टोपी खाली टाकतो तेवढ्यात नवीन जनरेशनचं एक वरचं माकड खाली येतं पळत आणि त्यानं टाकलेली टोपी उचलतं, डोक्यात घालतं, पळून जातं. तो म्हणतो, तुझ्या बाबानं तुझ्या आज्यानं तुला सांगितलंय की टोप्या नेल्या तर तू टाक, माकडं खाली टाकतील. पण आमच्या पण आज्यानं सांगितलंय, माकडवाल्यानं टोपीवाल्यानं जर अशी टोपी खाली टाकली की आपण टाकायची नाही, ती टाकलेली घेऊन यायची. हे जनरेशन आहे. तुमच्या जनरेशनला हे शिकवा. आजकालची मुलं मोये मोये बघतात. मोये म्हणजे रील्स, इंस्टाग्रामवरचे, फेसबुकवरचे, टिकटॉकवरचे रील्स बघतात. हे प्रभू हे क्या हुआ, हे सगळं तुम्हाला माहित आहे. सौरभ जोशीचं लग्न झालं हे सगळ्यांना माहित आहे. बऱ्याच पालकांना माहित नसेल सौरभ जोशी कोण आहे. माझ्या मुलीला विचारलं सौरभ जोशी कोण आहे, तर ती तुम्हाला सगळी हिस्ट्री सांगेल सौरभ जोशी कोण आहे. ब्लॉगर आहे फार मोठा, त्याची चर्चा असते आमच्या घरामध्ये. माझा मुलगा आल्यानंतर चर्चा असते की आता ट्रेंड काय चाललंय. ट्रेंड म्हणतो, अरे काय आहे ट्रेंड म्हणजे काय. नाही म्हणे, आता मार्केटमध्ये कशाचं वारं चाललंय ते सांगतोय म्हणे, आम्ही चर्चा करतोय. हे आम्हालाही माहित नसतं, त्या दोघांच्या मध्ये ट्रेंडची चर्चा चालू असते. असो, सर्व पालकांना पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या मुलांना अप टू डेट ठेवा, परफेक्ट ठेवा, सराव करायला भाग पाडा, करत नसतील तर भाग पाडा. आणि या व्यासपीठावरून दगडे सर, बनसोडे सर, मी या व्यासपीठावरून डिक्लेअर करतो, यावर्षी 10वीला जे मुलगा आणि मुलगी 10वीमध्ये जे प्रथम येतील त्या दोघांना रोख 1,000 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून मी इथं जाहीर करतो. त्यासाठी तयारीला लागा की येथे 1,000 रुपये मला मिळाले पाहिजेत. खरं तर त्यातला एक छोटासा क्षण, पिंगळ्या ज्योतिषी पहाटेच्या प्रहरी गावामध्ये शेतकऱ्याच्या घरी येतोय. एका हातामध्ये झोळी आहे, एका हातामध्ये कंदील आहे, त्याच हातामध्ये या हातामध्ये कुडबुड आहे. आणि हा कुडबुड्या ज्योतिषी, पिंगळ्या ज्योतिषी ज्योतिष सांगायला येतोय. ऐका. रा रा कुंडवरा भुर्रा कुंडवरा, रा रा कुंडवरा भुर्रा कुंडवरा, रा रा कुंडवरा भुर्रा कुंडवरा. तो शेतकरी त्याच्या अंगणामध्ये झाडून काढत असतो आणि तो पिंगळ्या ज्योतिषी त्या शेतकऱ्याच्या समोर येतो. आणि शेतकऱ्याच्या समोर आल्यानंतर म्हणतो, तो शेतकरी बोलतो, आल्यानंतर उभा राहतो, महाराज नमस्कार नमस्कार. तो शेतकरी त्याच्या महाराजांच्या पाया पडतोय. म्हणतो, बालक तू वरून दिसायला भोळा पण तुझ्या अंगात पडला कृष्ण चांगला बघ. तुझ्या जातीमध्ये तुला मान कमी पण परजातीचा लोक तुझ्यावरती जास्त बघ. घरात काय तुझं खरं नाही, घरात तू घरबीत. बायका पोरांची सारखी वटवट पण बाहेर गावी जाई तुझा वट्ट बघ. बायकोचं तुझ्यावरती बाहेर प्रेम पण सध्या तुझं लक्ष ठिकाणा नाही बघ. एवढं तो ज्योतिषी तिथं सांगत असताना काय होतंय, त्याची बायको हे घरातनं ऐकते की आपला नवरा कुणाबरोबर तरी बोलतोय. आणि ती गंगी घरातनं चालत चालत बाहेर येते. गंगी बाहेर येते. कोणाशी बोलतोय बाहेर. गंगी बाहेर आली. गंगी बाहेर आल्या महाराजांच्या पाया पडते. महाराजांच्या पाया पडल्या पडल्या महाराजांनी बॉम्ब टाकला. बालका ही तुझी पहिली बायको वाटते. बघा, ज्योतिषी ज्योतिष सांगा आलाय का भांडण लावालाय. बालका ही तुझी पहिली बायको वाटते. लगेच गंगी, ओ महाराज मी यांची एकुलती एक बायको आहे. का हो तुम्ही दुसरं लग्न केलं. अगं गंगे तू येडी का खुळी, तू माझी एकुलती एक बायको आहे. उगाच का तुझ्याशी लव्ह मॅरेज केलं. बालका ती खुळी नाही. तुझ्यात गुणांचे वाण पण तुझी बायको रत्नाची खान बघ. तू जवानीत बहिकलास पण तिने संसार हाकला बघ. तुझ्या कुंडलीत बुधाचा वेळ वाढलाय, त्यामुळे तुला आता डबल लग्नाचा योग झोन आला बघ. तुला आता 2 बायकांचा एकच दातला व्हावं लागणार. हे ऐकलं, 2 बायकांचा एक दातला माझा नवरा होणार की गंगीनं टाहा फोडायचं. ए गंगे रडू नकोस, तू येडी का खुळी. बालका एक लक्षात ठेव, तुझा हात बघू. महाराज काय करतात, त्याचा हात हातामध्ये घेतात, बघतात. महाराज यावर काय इलाज आहे का. गंगी काय विचारते, याच्यावर काय इलाज आहे का की यांचं दुसरं लग्न होऊ नये म्हणून. बालके इलाज आहे पण इलाज नाही.
घरात ज्वारी आहे का? अदुलीवर ज्वारी घेऊन ये. गंगे आज जाते, ज्वारी घेऊन येते, झोळीत ज्वारी टाकून घेतो आणि म्हणतो, बाले की तू काही दिलं नाही, तुझं मी काय घेतलं नाही बघ. तू काही दिलं नाही, तुझं घेतली ज्वारी. अदुलीवर ज्वारी. अदुली माहिती आहे ना? ग्रामीण भागातले आपण सगळे आहोत त्यामुळे माहिती आहे. शहरी भागात मला सांगावं लागतं अदुली म्हणजे काय. माझ्या घरात सुद्धा माझ्या कन्येला सांगावं लागतं अदुली म्हणजे काय, चिपट म्हणजे काय, मापट म्हणजे काय, कवळं म्हणजे काय, कोळवं. बघा आजीने लगेच सांगितलं कोळवं. कोळवं म्हणजे काय. ती ज्वारी घेतो आणि म्हणतो, बाले की तू काय दिले नाही, तुझं मी काही घेतलं नाही बघ. त्याला सांगतो, बाल का मन आजोरी करू नको, कधी माझोरा होऊ नको, चाललेला संसार चांगला तुझा, दुसरं लग्न करू नकोस, हे त्याला सांगतो. आणि याच्यानंतर खूप आहे, म्हणजे जवळजवळ 25 मिनिटं हे नाटक अजून आहे. तुमचा वेळ मी घेत नाही, पण हे पात्र ज्यावेळेस मी इथं वटवलं, ज्यावेळेस मी पिंगळ्या ज्योतिषी हे पात्र इथं केलं, त्या आठवणी मला पुन्हा आज इथं जाग्यात आलेल्या आहेत. खूप 25-30 मिनिटाचं एक पात्र आहे सर. आणि मला असं वाटतं की मी करू शकेन याच्या पुढं. माझं गेट टुगेदर आहे माझ्या बॅचचं 11 जानेवारीला आम्ही घेतोय. त्यावेळेस मी नक्कीच याची सगळी पूर्ण तयारी करून येईन. अध्यक्ष या नात्यानं, माझी विद्यार्थी या नात्यानं, या हक्कानं मी आज तुमच्याशी बोलतोय. आणि मी बोलण्याची संधी मला मुख्याध्यापक बनसोडे सर, कार्याध्यक्ष दगडे सर आणि माझे सर्व शिक्षकवृंद, माझी सहकारी शिक्षिका रुपाली बाबर पवार यांनी दिली, संधी उपलब्ध करून दिली. आणि तुम्ही सर्वांनी मला शांत चित्तानं ऐकून घेतलं, काय का होईना ऐकून घेतलं, त्याबद्दल मी शतशः तुमचं आभार मानतो. आणि माझ्या सर्व गुरुजनांचं, आदरणीय गुरुजनांना शतशः प्रणाम करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नको कारण पण मला माझ्या शाळेविषयी सांगायचंय, त्यामुळे मी बोलणार आहे. थोडासा तुमचा कस लागेल आणि माझा पण तरी माझी इच्छा आहे की तुम्ही ऐकून घ्यावं. म्हणजे आता मी माझी ओळख सांगत नाही, कारण विरमाडचे आणि सर्जापूरचे जवळजवळ सगळेच मला ओळखतात. या शाळेत पाऊल टाकलं आणि 1999 ते 2002 तो काळ असा डोळ्यासमोरून गेला. मैदान, वर्ग सगळं बघितलं, शिक्षकांना पाहिलं की सगळं डोळ्यासमोर आलं माझ्या. मी प्रथम माझ्या सर्व गुरुजनांना धन्यवाद देते की ह्या शाळा माऊलीला धन्यवाद देते की ज्यांनी मला म्हणजे इथं अध्यक्ष म्हणून बोलवून माझा सन्मान केला. आणि मी माझं भाग्य समजते की ज्या शाळेतून मला या संस्कारांची शिदोरी मिळाली, ज्ञान मिळालं, की त्या ज्ञानाच्या जोरावर आज मी इथं ठामपणे उभी आहे आणि एक आदर्श शिक्षिका म्हणून माझ्या पेशामध्ये कार्य करत आहे. याचं सगळं आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.